5 वर्षापासून दरवर्षी या कामगार संघटनेवर प्रश्न येतात. मी प्रूफ दाखवतो तुम्हाला, बघून घ्या. बघा, इथे हा प्रश्न जो आलेला आहे पहिल्या नंबरचा, हा ग्रुप बीच्या पूर्व परीक्षा 2025 ला आलेला प्रश्न आहे, जो की आयटक या कामगार संघटनेवरचा आहे. त्यानंतर गट ब च्या पूर्व परीक्षा 2024 मध्ये प्रश्न आलाय, कामगार हितवर्धक सभा या कामगार संघटनेवरचा हा प्रश्न आहे. त्यानंतर जर तुम्ही समोर गेले तर गट ब च्या पूर्व परीक्षेला 2022 ला प्रश्न आला आहे, जो की तुम्हाला बॉम्बे मिल्स अँड असोसिएशनवर आलेला आहे. त्यानंतर जर तुम्ही समोर गेले तर गट ब च्या पूर्व 2022 ला सुद्धा प्रश्न आलेला आहे, जो की तुम्हाला जुळा लावाला प्रश्न आहे. त्यामध्ये मुंबई गिरणी कामगार संघटना, अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन, मद्रास लेबर युनियन आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसवरच्या जुळा लावाला अध्यक्षांच्या आल्या होत्या. आणि त्यानंतर पुन्हा गट ब च्या पूर्व परीक्षेला 2021 ला प्रश्न आलेला आहे. यामध्ये नारायण मेघाजी लोखंडे, महात्मा गांधी, बीपी वाडिया संघटना इकडे दिलेल्या आहे. त्यानंतर पुन्हा जर तुम्ही गेले तर तुम्हाला गट ब च्या पूर्व परीक्षेला प्रश्न पाहायला मिळतो. कंटिन्यू 6 वर्ष झाले कंटिन्यू प्रश्न येत आहे आणि यावर्षी सुद्धा अपेक्षा आहे. मुलाचा मंत्र हाच आहे की तुम्ही हा टॉपिक करायला पाहिजे. हा टॉपिक करण्यासाठी तुम्हाला आपल्या हे जे युट्यूब चॅनल आहे याच्या खाली बघा, ह्या शॉर्टच्या खाली इथे तुम्हाला एक असा, कारण हे सर्व आपण हे जे पुढे दिसलं तुम्हाला, हे सर्व इथं टाकलेली आहे, सर्व संघटना इन डेप्थ मध्ये, कारण हे 3 मिनिटांमध्ये मी शिकू शकत नाही. तर एक तुम्हाला असा एरो दिसेल बघा, स्क्रीनवर मी काढत आहे, असा इथे बस खाली असा असा एरो दिसेल, एक त्रिकोण आकृती, त्याला क्लिक करा, तिथं हा व्हिडिओ पाहायला मिळेल आणि तिथून हा पूर्ण व्हिडिओ शॉर्टकट ट्रिक्सच्या माध्यमातून समजून घ्यायचा आहे. असा एक एरो तुम्हाला व्हाईट कलर मध्ये दिसत असेल खाली, तिथं क्लिक केल्यावर डायरेक्ट तुम्ही त्या व्हिडिओवर जाणार. 40-45 मिनिटाचा व्हिडिओ आहे, त्यामध्ये या सर्व संघटना क्रिस्टल क्लिअर केलेल्या आहे आणि हे जे सर्व सर्व पीडीएफ आहे याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण एक एक संघटनांची तिथं क्लिअर केलेली आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की बघा, आपल्या ज्या सर्व बॅचेस आहेत पीवायक्यूची बॅच मध्ये हे सर्व आपण क्रिस्टल क्लिअर करून दिलेलं आहे. म्हणजे हा संघटना, म्हणजे हे जे आहे सर्व सर्व हे तुम्हाला पीवायक्यूच्या बॅच मध्ये पाहायला भेटते. तर हा पहिला प्रश्न मी तुम्हाला सॉल्व्ह करतो, जो की 2025 चा आहे. खाली कोणत्या नेत्यांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषवलेले नाही म्हणते. तर लक्षात ठेवा, हे सर्व दिलंय खाली, तर भूषवलेलं नाही आहे रणदिवेनी, म्हणजे ऑप्शन नंबर 4 उत्तर आहे. सी आर दास आणि जवाहरलाल नेहरू यांनी हे अध्यक्षपद भूषवलेलं आहे, परंतु सरोजिनी नायडू यांनी सुद्धा हे अध्यक्ष भूषवलं नाही. पण ऑप्शन मध्ये बी ऑप्शन नाही, ए आणि बी, त्यामुळे ऑप्शन नंबर ए याचा करेक्ट आन्सर होईल. याची डिटेल माहिती आपण हे खाली पूर्ण दिलेली आहे. हे सर्व पीवायक्यूची बॅच ज्यांनी घेतलेली आहे त्यांना. पीवायक्यूची बॅच 199 म्हणजे 199 रुपयाला फक्त आहे. त्यानंतर हा जो सेकंड प्रश्न आहे त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला कामगार हितवर्धक सभेचं माहित असलं पाहिजे. 2024 चा हा प्रश्न होता. यामध्ये कोणकोणत्या व्यक्तींनी या कामगार हितवर्धक जे सभा आहे, जी 1909 ची होती, यासोबत जुळलेले आहे असं म्हटलेलं आहे. तर तिघांची याची शॉर्टकट ट्रिक मी टाकलेल्या व्हिडिओमध्ये, ते जाऊन बघू शकता. भिवाजी नरे आहे, त्यानंतर सीताराम बोले आहे आणि बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेकर आहे. हरिहर सोनोले नाही आहे. म्हणजे ऑप्शन नंबर याचं कोणतं होते बघा, अ, ब आणि ड, जे की तुम्हाला पाहायला भेटते 3 मध्ये. तर संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.